भरल्याशिवाय सांगायचं नसतं कुणाला. चोरोटी म्हणजे चोरून भरायची ओटी. 3ऱ्या महिन्यात भरतात ती. आणि कुणाला कळू नये ना म्हणून दिवे लागणीच्या नंतर भरतात ती. अगं 3ऱ्या महिन्यापासून बाळाचे अवयव तयार व्हायला लागतात. डोळे, नाक, कान, हात, पाय सगळं. हॅलो गाय, सेजल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी निघाले पेट्रोल भरून. त्यानंतर मी पोचले हॉस्पिटलला, कारण का ती हॉस्पिटलला होती ते नाव टाकायचं होतं त्यामुळे. मग डॉक्टरने तिचे 2 बॉटल ऑलरेडी रक्त काढलेलं होतं. परत त्यांचं रक्त चेकअपसाठी परत 2 बॉटल रक्त काढलं आणि ऑलरेडी बिचाराच्या अंगात आधीच रक्त नाही आहे. तर ती मला दाखवायला आली, बघ ना गं परत अजून रक्त. मग आम्ही गेलो चोरोटीची शॉपिंग करण्यासाठी. मग तिकडे आम्ही खायला वगैरे आधी घेतलं. नंतर आम्ही गेलो वडापाव खाण्यासाठी. गजानन वडापाव तुम्हाला तर माहिती आहे, तिकडचं खूप फेमस आहे. तर आम्ही दोघींनी मस्त वडापाव घेऊन खाल्लं पिल्लं. तर नंतर परत गेलो फुल मार्केटमध्ये. तिथून घ्यायचे होते फुल. तर सगळे मला डेकोरेशनसाठी सगळे फुलं थोडे थोडे पाहिजे होते. आणि इथे एकदम सुंदर बुके होता, मला तर खूप आवडला होता. पण नेक्स्ट टाईम घेऊ. आणि तुम्हाला तर माहिती असेल आता नवरात्री चालू आहे. तर नवरात्रीचे इथे सगळे पूजा करण्यासाठी येतात, हवन करण्यासाठी येतात. तर आम्ही पण आलेलो. इथे सुंदर बाबासाहेब आणि शिवाजी महाराजांचा पुतळा होता आणि ते भाऊ आणि बहिणी मस्त हवन करत होते. तर आम्ही ह्यांना भेटायसाठी आलो होतो, कारण का ते पेनवरून आले होते. इथे छानपैकी असं पूजा चालली होती देवीची. त्यानंतर आम्ही आलो योगेशला भेटण्यासाठी. खूप म्हणजे मी अक्षरशः 5 ते 6 महिन्यानंतर मी भेटायला आले. बघितलं स्ट्रगल. तरी आता आम्ही चाललो घरी. थोडं पाणी बिरी पिऊ आणि त्यानंतर मग आम्ही निघू भांडपला जायला. ओके बाय. त्यात आम्हाला मध्ये भाऊ आणि वहिनी भेटले. तिथे आम्ही नाश्ता वगैरे केला. मिसळ पाव मागवलेली, मस्त खाल्ला आणि पिल्लू माझ्या अंगावरती झोपली होती. फायनली आम्ही घरी जायला निघालो. सगळं सामान वगैरे त्यांच्या कारमध्ये ठेवलं आणि आम्ही भांडुपला जायला निघालो. तर खूप इथे एवढं ऊन होतं ना की अक्षरशः मी पुरी ब्लॅक तुम्हाला दिसत असेल. घरी पोचल्यानंतर मी लगेच तयारीला लागली होती, कारण का माझ्याकडे थोडा पण वेळ नव्हता. मला पूर्ण डेकोरेशन करायचं होतं. आणि मग ते डेकोरेशन करून ही पिल्लू मध्ये येत होते. ती काय डेकोरेशन मला करू देत नव्हते. नंतर आला माझा भाऊ रोहनला भेटले वगैरे. एकटीच बसते, बरोबर नाही बसत. हाय कर. हाय बाबू. हाय बाबू. हाय. तिथे झाड पडलं होतं, तर ते बघायला ते एवढा रिॲक्शन करून पळत मी सगळे शॉक. वृंदा तिथे योगेश आत्ता आला होता आणि ह्याला मी लावलं कामाला. हे सगळं त्याला डेकोरेशनचं काम करायला सांगितलं. हे सगळं करून त्यानं बाकी कलर वगैरे तर मी करायला बसलेच होते. मग माझं कलर वगैरे करून झालं होतं हे सगळं. फक्त तर तिकडे लावायचं होतं, पण सारखं ते हवेने फुल पडत होतं. तर योगेश तिकडे परत जाऊन ते चिपकवत होता सारखं, की पडू नये म्हणून. आणि गरम पण एकतर होत होतं. मग मी उठले तिकडून आणि मग ते वरती लावायला गेले. फायनली चोर ओटीची डेकोरेशन आणि हे सगळ्या गोष्टी लवकरात लवकर झालेल्या होत्या. आणि 7 नंतरच प्रोग्राम करायचं होतं म्हणून सगळे आले होते. असं घे, असं खालून घे. रोटी भरल्याशिवाय सांगायचं नसतं कुणाला. चोरोटी म्हणजे चोरून भरायची ओटी. 3ऱ्या महिन्यात भरतात ती. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग. रोटी भरल्याशिवाय सांगायचं. आता सगळा कार्यक्रम समाप्त झालेला आहे आणि आम्ही बसलोय जेवायला, कारण का खूप भूक लागलेली, खूप म्हणजे खूप. कारण का आम्ही वडापाव नंतर आम्ही हेच खायला घेतले.